आणि श्री वाघजाई देवी पालखी नृत्य कला पथकाला फक्त आणि फक्त तुमच्या टाळ्यांची साथ पाहिजे, फक्त आणि फक्त तुमच्या टाळ्यांची साथ पाहिजे। श्री वाघजाई देवी पालखी नृत्य कला पथक नाही आपल्या समोर सादर करत आहेत शंभू राजांची कैद। संभाजी कैद हो गया? क्या बकते हो? जी हुजूर। साला पिटने तो नहीं आया तू? नहीं हुजूर। जाओ जाओ जल्दी उसे लेके आओ। जाओ जल्दी। अल्लाह ताला की मेहरबानी, जश्न से जश्न होना चाहिए। डाल दो तख्ता उसके कंधे पर और लाया जाए शोनो शाकत से। आखिर दक्कन का हुजूर आया हमारी शिकंज में। भाई खावा खावा। सबूरा सतत सबूरा सतत। अभी बहुत कुछ पूछना है तुझे। 9 बरस का था जब मिला था आगरा में, तब हमने तुमसे पूछा जोरे संबा तुम्हें किसी का डर नहीं लगता? तब संबा ने खुशी से जवाब दिया। क्या जवाब दिया मालूम है? हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है। ऐसा उस वक्त संबा ने आगरा में कहा था और आज अभी इसी वक्त संबा हमारे दरबार में गिरफ्तार है। एक मौका देता हूँ तुझे, धन दौलत जो कुछ भी चाहिए। हाँ औरंगजेब देईल तुला, पण तू तुझा हिंदू धर्म सोडून या मुस्लिम धर्माचा स्वीकार केलास तरच। मरण्याला घाबरत नाही, स्वराज्याची साथ आहे। मोडेन पण वाटणार नाही, ही मर्द मराठाची जात आहे। असेपर्यंत पण मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही। औरंगजेब संभाजी हा छत्रपती शिवरायांच्या वंशामध्ये जन्माला आहे। महाराष्ट्राच्या मुशीत आणि सह्याद्रीच्या खुशीत जन्मालेला पुत्र है। सिपाहियों जी टांगे, इसकी टांगे काट डालो। जी माती झालो तर तुझीच होईल, दगड केला तर येतो यात रे, अरे तुझाच होईल। तलवार झालो तर हे आई भवानी तुझीच होईल। जर का पुनर्जन्म मिळाला तर छत्रपती शिवरायांच्या मठात माळा म्हणून जन्माला येईल। महादेव। सिपाहियों इसकी जबान बहुत चलती है, इसकी जबान काट डालो। इसकी आंखें निकाल डालो। और इसके हाथ काट डालो। हमने इसके पैर काट डाले, लेकिन ये देखे नहीं हमारे सामने। हमने इसकी आंखें निकाल डाली, आंखें, लेकिन छुपी नहीं आंखें हमारे सामने। हमने इसके हाथ काट डाले, हाथ, लेकिन फैलाए नहीं हाथ हमारे सामने। अरे चावा है चावा सचमुच शेर का। या अल्लाह तुझ्यासारखे युगपुरुष जर या स्वराज्यात जन्माला आले ना तर मीच काय, माझ्यासारखे कित्येक औरंगजेब जर या स्वराज्यात आले ना तर या स्वराज्याचं कोणीही वाकडं करू शकणार नाही, कोणीही वाकडं करू शकणार नाही।
रसिको, एक जबरदस्त असा रत्नागिरी जिल्ह्यातील नावाजलेला संघ श्री वाघजाई पालखी नृत्य पथक तनाळी तालुका चिपळूण अतिशय सुंदर असं शिवशंभू स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजांचा हा देखावा अतिशय देखणं असा हा आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळाला। छत्रपती शंभू राजांचा जय सो, छत्रपती संभाजी राजांचा विजय सो, जय भवानी, जय शिवाजी। चला पुढची 20 मिनिटं तनाळी संघ या संघाचे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे मी सांगेन, ज्या वेळेस एक नाद एक स्वर आपल्याला ऐकायला मिळेल जो आतापर्यंतच्या संघांमध्ये पाहायला नाही मिळाला। रसिको, ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना हा शेवटचा संघ आहे। या स्पर्धेसाठी जी पारितोषिक आहे त्यामध्ये यशवंत ट्रेडिंग कंपनी स्वानंद आतापर्यंत झालेल्या सर्व संघांनी आपले 100% देऊन सर्व कला आविष्कार सादर केला आणि या 2025 मधील श्री गांगोबा पालखी नृत्य पथक करंबळे आयोजित जिल्हास्तरीय भव्य अशी पालखी नृत्य स्पर्धेतला हा शेवटचा अंतिम संघ श्री वाघजाई देवी पालखी नृत्य पथक तनाळी चिपळूण। चला लवकर आपली कला सादर करायची। या संघाच्या नंतरच या ठिकाणी ठरणार आहे तो श्रीदेव गांगोबा चषकाचा मानकरी कोण संघ होणार। पहिलं जे बक्षीस आहे ते यशवंत ट्रेडिंग कंपनी स्वानंद मार्ट कडबईचे मालक श्री वसव सुलभा सूर्यकांत श्रीपतराव सुर्वे यांच्याकडून रोख रुपये 15,000 आणि सुंदर असा जो चषक आहे तो कैलासवासी तुकाराम गोविंद महाडिक यांच्या स्मरणार्थ श्री वसव संतोष तुकाराम महाडिक, श्री वसव सौजन्या संतोष तुकाराम महाडिक यांच्याकडून। द्वितीय क्रमांक रोख रुपये 10,000 कैलासवासीय सुमती शंकर मस्के यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू अक्षय अशोक मस्के आणि शैलेश दीपक मस्के यांच्याकडून। सुंदर जो चषक आहे त्या चषकाचे पुरस्कर्ते आहेत कैलासवासी अनंत केशव लोटनकर यांच्या स्मरणार्थ श्री वसव नेहा ललित कुमार अनंत लोटनकर यांच्याकडून। तिसरा क्रमांक रोख रुपये 7,000 कैलासवासीय वसंत विश्वनाथ यशवंतराव यांच्या स्मरणार्थ शार्दूल त्रिलोकचंद्र यशवंतराव गाव कोसुम यांच्याकडून। आणि सुंदर जो चषक आहे ते कैलासवासीय तुकाराम गोविंद महाडिक यांच्या स्मरणार्थ श्री वसव प्राची प्रकाश तुकाराम महाडिक यांच्याकडून। या सर्वच देणगीदारांचं मनापासून आभार। त्याशिवाय या स्पर्धेसाठी वैयक्तिक अशा प्रकारची सन्मान चिन्ह आहेत। उत्कृष्ट निशाण नर्तक स्वानंद सत्यवान सुर्वे यांच्याकडून। उत्कृष्ट ताशावादन कैलासवासीय जनार्दन धोंडू गेले यांच्या स्मरणार्थ संकेत शशिकांत गेले यांच्याकडून। उत्कृष्ट ढोलवादन कैलासवासीय जनार्दन धोंडू गेले यांच्या स्मरणार्थ शशिकांत जनार्दन गेले यांच्याकडून। उत्कृष्ट झांजवादक जनार्दन धोंडू गेले यांच्या स्मरणार्थ प्रथमेश शशिकांत गेले यांच्याकडून। उत्कृष्ट सनई वादक तुकाराम गोविंद महाडिक यांच्या स्मरणार्थ अनुप संतोष महाडिक यांच्याकडून। आणि सर्वोत्कृष्ट देखावा कैलासवासीय तुकाराम गोविंद महाडिक यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू अजिंक्य संतोष महाडिक यांच्याकडून। या सर्वच बक्षिसात्यांचे मंडळाच्या वतीनं मनस्वी आभार। मनापासून धन्यवाद। वाघजाई संघ पुढचे 20 मिनिटं आपल्यासाठी आहे। रसिक प्रेक्षक, फक्त 20 मिनिटांची वेळ द्या। या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप लांबून मंडळी आलेली आहेत आणि त्यांचा नृत्यविष्कार आपण पाहूया, आपल्या या डोळ्यामध्ये साठवूया। सुंदर असा देखावा सध्या गाजत असलेला छावा चित्रपट धर्मरक्षक संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित अशा प्रकारचा या ठिकाणी देखावा सादर केला। अप्रतिम देखावा। पुढची सलामी श्रीदेव गांगोबासाठी। या ठिकाणी श्री पालखी वाघजाई पालखी नृत्य पथक तनाळी या संघाचं प्रवेश या ठिकाणी होत आहे। डबल एक्का घेतलेले आणि आपल्या मस्तकावरती या ठिकाणी निरंजन आहे आणि हातामध्ये 2 निरंजन आणि प्रत्येक कलाकाराच्या उजव्या हातावरती एक निरंजन अशा प्रकारे एक वेगळा प्रवेश या ठिकाणी केलाय। त्या मागोमाग आपली महाराष्ट्राची भगवी पताका झांजवाला ताशा त्यामागे 4 ढोल सनई आणि सूर असं परिपूर्ण असा हा संघ या ठिकाणी आपली कला करण्यासाठी या मैदानामध्ये अतिशय सुंदर असा प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। श्री वाघजाई देवी पालखी नृत्य पथक तनाळी तालुका चिपळूण या चिपळूण संघाने अनेक मैदानं गाजवलेला असा संघ वाघजाई संघ आणि या संघाची पुढची 20 मिनिटं ज्या क्षणाला
पालखीला स्पर्श कराल त्या क्षणाला आपली वेळ सुरू होईल याची दक्षता घ्यायची आहे. चला मैदान तयार, संघ तयार, झालेलंच आहे. रसिको शेवटची 20 मिनिटं आणि त्यानंतर येणार आहे कोण म्हणतं बेवडेक मान नाही. त्यामुळे कुणी जागा सोडायची नाही. या 20 मिनिटानंतर कोण म्हणतं बेवडेक मान नाही आणि त्यानंतर लगेच याचं पारितोषिक वितरण या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे कुणीही जायचं नाहीये. श्री वाघजाई देवी पालखीनं पदक तनाळी तालुका चिपळूण. कडक असं ताशा वादक गेले कित्येक स्पर्धेचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे तो एक सुंदर असा हा एक कलाकार. ज्या ज्या वेळा पालखी नृत्य स्पर्धा असतात त्यावेळेस संघ या ठिकाणी येत असतो त्यावेळेला एक उत्कृष्ट ताशावादनाचा जो मान मिळतो तसा हा एक सुंदर अशा प्रकारचा ताशावादक तनाळी संघाचा. फक्त आपण त्या ताशाच्या चाली पाहाच, या ताशाच्या चालीवरती तो सबंध संघाला नाचवतो आणि मैदान देखील गाजवतो. हा बरोबर आहे सर आपलं. चला रामश्याम नावाने प्रसिद्ध जिल्ह्यामध्ये तसेच जगातील प्रत्येक संघामध्ये असणारे हे राम आणि श्याम सुंदर अशा प्रकारचं निशान नंतर झांज वादन आणि बाकी संपूर्ण साज या श्री गांगोबाच्या सेवेसाठी. सलामी तर झाली, वंदन तर झालं आणि अशा प्रकारे संघ तयार होतोय. वेळ देखील सुरू झालेली आहे. रात्रीचे 2:30 वाजले पहाटेचे म्हणायला आणि अशा या संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध करणारं असं हा लयबद्ध तालबद्ध आमचा ताशेवाला राजेश राज. जबरदस्त सुस्पष्ट अशा प्रकारचं सनई सूर, तेवढी जोड आहे ती ढोल वादनाची, तेवढाच विलाप आहे तो या संपूर्ण संघाचा. एक वेगळी चाल, एका खेळाडू संपूर्ण पालखी एकाकी खांद्यावरती गिरकी घेत जबरदस्त पालखी असले गांगोबा नाचतोय आणि वातावरण देखील मंगलमय होत आहे. पुण्याला एक वेगळा मानवी मनोरा रचण्याच्या तयारीमध्ये असलेला तनाळीचा संघ. जो साज असतो तो वेश असतो आणि कोणतीही स्पर्धा असो त्या स्पर्धेला अनेक प्रकारची वलय असतात आणि मग ज्या ज्या अंगाने तशा प्रकारचे परीक्षण पाहत असतात आणि त्यामुळे साहजिकच एक चांगल्या प्रकारचा उत्साह त्या ठिकाणी संचालत असतो. आणि जे जे कलाकार अशा या स्पर्धेमध्ये सहभागी घेत असतात हा प्रत्येक स्पर्धेचा एक वेगळा अनुभव हा त्याच्या पाठीशी असतो. कारण अनुभव हा सगळ्यांचा सर्वश्रेष्ठ गुरु असतो ते देखील या खेळाडूंना माहिती आहे आणि म्हणून अनेक स्पर्धा गाजवलेल्या खेळाडू ज्या अशा ठिकाणी येत असतात निश्चितच त्या स्पर्धेची उंची वाढत असते. वाव शाबास, एक वेगळी लग्न, एक वेगळा ठेका ताशाच्या या जागेवरती सनईच्या सुरामध्ये आणि या ढोलांच्या गजरामध्ये उत्तम अशा प्रकारचं पदवानंतर उत्तम अशा प्रकारची चाल, मंगलमय वातावरण आणि रसिकांची लाभलेली सुंदर अशी साथ. आणि खरं या करगळे गावचे जे रसिक प्रेक्षक आहेत आपण मान सांगतात, विशेष करून महिलांमध्ये आपलं कौतुक आहे. आज जवळजवळ 2:30 पावणे वाजलेले आहेत. 9:30 वाजता आपण जागा घेतलेले आहेत आपल्या देवासाठी, आपल्या गावासाठी आणि खऱ्या अर्थाने सुंदर नाच करणाऱ्या आपल्या गावासाठी. खूप आपलं कौतुक आहे कारण आपण सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे आपण अशाच प्रकारचा
देणं अपेक्षित आहे. खूप सुंदर आमचे लाडके भाऊ आपल्याला धन्यवाद आहे. आपण आपल्या पायावरती उभ्या आणि तुमचं देखील कौतुक करायला पाहिजे. अशा प्रकारचा जो चांगला उदंड आपण प्रतिसाद देत आहेत. निश्चितच पुढच्या वर्षी देखील स्पर्धा काही पेक्षा एका वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचणार यामध्ये वाद नाही. या येथील जागरूक जे देवस्थान आहे श्री गंगोबा देवस्थान आणि म्हणून जे सर्व कार्यकर्ते आहेत सर्व देवस्थानचे पदाधिकारी आहेत आणि खऱ्या अर्थानं या पालखी मंडळाचे या गावचे बादशाह सुस्पष्ट अशा प्रकारच्या ताशाची चाल आपल्या समजते. सुंदर अशा प्रकारच्या सनेचा सूर देखील समजते. एक वेगळी चाल. पायाचा फेका बघा, पायाचा अँगल बघा, काटकोन, लघुकोन, विशाल कोन, सगळ्या कोणाचा समन्वय. शाबास. एक चांगल्या प्रकारचा विभाग, एक चांगल्या प्रकारचा समन्वय. गांधीबाच्या या पवित्र भूमीमध्ये सुंदर अशा प्रकारचं या मंगलमय वातावरणामध्ये जी स्पर्धा या ठिकाणी रंगली, जी स्पर्धा या ठिकाणी गाजली, जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा आयोजक श्री गांगोबा पालखी नृत्य कलापथक करंबळे तालुका संगमेश्वर. रसिक प्रेक्षक थोडा वेळ सहकार्य करा. एक वेगळ्या चालीचा या ठिकाणी आपण मनमुराद आनंद घ्या. प्रत्येक वर्षाने अशा प्रकारची होणारी स्पर्धा, त्यामुळे आजचा आनंद पुढील वर्षासाठी आपण लक्षात ठेवूया. त्या ताशेवाल्याचं लक्ष त्या झांजवाल्यावर, त्या निशाणवाल्यावर, त्या ढोलवाले, सगळे ईश्वर आणि आतमध्ये बसलेले बालक कलाकार सगळ्यांना एनर्जेटिक करणारा असा हा ताशेवाला. पुन्हा एकदा ताशाची तोड. एक वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय.
आपण या गांगोबाच्या समाजामध्ये घालवत असताना श्री गांगोबा आपल्या सर्वांना सुखी संपन्न करू अशी आपण परमेश्वराने प्रार्थना करूया आणि खऱ्या अर्थाने या गावातील गांगोबाला देखील आपण धन्यवाद देऊया. प्रेक्षक जाता ते या ताशा वादकासाठी या संघासाठी शेवटचा संघ वाघजाई पार्क बनाई चिपळूण या सर्व संघाने फार मोठं सहकार्य केलं. कारण स्पर्धा आपण संयोजित करत असतो संघ येतील की नाही येतील अशा अवस्थेमध्ये असताना माझ्यामध्ये ही कालचीच दिनांक होती. मात्र आज आले तर फार बरं आलं की संघ एवढे राखून आले आणि तमाम रसिक प्रेक्षकांना या सर्व संघातील खेळाडूंचा नृत्याविष्कार या ठिकाणी पाहायला मिळाला. मस्त वा बघा 6 संघांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघातील कलाविष्कार वेगळे, प्रत्येक संघातील खेळाडू वेगळे, वाद्याची लकब वेगळी, चालीचा मोहरा वेगळा आणि असा हा सगळा संगीतमय सांस्कृतिकमय रंगणारा हा शिमगोत्सव करपणे गावचा हा शिमगोत्सव खूप छान खूप सुंदर अतिशय सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर करताना वाघजाई पालखीबद्दल तनाळी तालुका चिपळूण पुन्हा एकदा 2 कलाकार दोन्ही बाजूला आणि पूर्ण पालखीचा भार आपल्या हातावर घेतलेला आहे, तळ हातावर घेतलेला आहे आणि या ढोलाच्या तालावरती या ठिकाणी पालखी नृत्य सादर करताना तनाळी संघ महाराष्ट्राची बघी पताका मापामध्ये फडकताना या ठिकाणी तनाळी संघाची त्याला जोर झांज ताशा अतिशय सुंदर असं एक वाद्यवृंद या संघाचं आहे. पावणे 10 वाजता या ठिकाणी आपण समारोह सुरू केलं. खूप विशेष कौतुक गोष्ट आमच्या सहकारी असताना आमचे गरज गाव चिपळूण आहे आणि एक नोकरी निमित्तानं कर्तव्य जामसांडे हायस्कूल या ठिकाणी चालवत आहे. तिथून एवढा जवळजवळ 200-250 किलोमीटरचा प्रवास 250 किलोमीटरचा प्रवास आपण या ठिकाणी करून आलो आहे आणि एवढ्या सगळे सणवार आहे 7:30 शाळा आहे. आपल्या गरजचं फार कौतुक आहे. छाती
पण असू द्या, बरोबर 3 वाजता या स्पर्धेचा विनर झाणार आहे बा. एक वेगळा अशा प्रकारचा योग देखील जुळून येतोय. पावणे 3 वाजता 3 वाजेपर्यंत आपल्या देखील हातामध्ये निश्चित येईल. पुन्हा एकदा डबल एक्का, दोन्ही बाजूला डबल एक्का केलेला आहे आणि या तालावरती, या ठेक्यावरती या ठिकाणी पालखी नृत्य सादर करताना श्री वाघजाई पालखी नृत्य तनाळी तालुका चिपळूण. डबल एक्का, खांद्यावरती पालखी आणि मुखामध्ये अशा प्रकारचा जयघोष करत एक वेगळी प्रकारची चाल. वा शाबास. सलामी देवाला, सलामी रसिकाला आणि शेवटचे 5 मिनिटं तनाई संघ, शेवटचे 5 मिनिटं, शेवटचे 5 मिनिटं. आता खऱ्या अर्थाने हा संघ वेगवान होणार आहे. रसिको पूर्णपणे लक्ष देऊन या संघाकडे पाहायचंय. शेवटची 5 मिनिटं, काही मिनिटं शिल्लक असताना पुन्हा एकदा कशाचा आवाज बदलला, जोर दिली आणि पुन्हा वेगवान अशी चाल या ठिकाणी ऐकायला मिळते. तनाई संघाकडून जोशपूर्ण अशी महाराष्ट्राची प्रतिबद्धता, शानवाला, जानवाला आणि या ठिकाणी पालखी जवळजवळ 3 ते 4 फुटावरती उचलली जाते. अतिशय देखणं शेवटची 4 मिनिटं, तनाई संघ शेवटची 4 मिनिटं. संपूर्ण दिशेकडे उपदिशांकडे अशा प्रकारचं नृत्य दिसणारी या ठिकाणी तनाई संघाने दाखवलेलं आहे. आयोजकांच्या वतीने आपलं खूप खूप कौतुक आहे. सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आहे. रसिक प्रेक्षकांमध्ये जे आमचे आजूबाजूचे गावकरी मंडळ असतील, सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील, आपण देखील या ठिकाणी कामामध्ये राहिला असेल तर या ठिकाणी निर्गती आपण व्यक्त करूया. सर्वांचं या ठिकाणी स्वागत करूया. या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी फार मोठे योगदान दिलं आहे त्या सर्वांचंच या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आहे. तर संपूर्ण कुटुंबावर आपलं या ठिकाणी मनापासून कौतुक आहे. हसते बरसते आणि शेवटी इकडून तिकडून का होईना आपण या ठिकाणी मदत केली आहे, सहकार्य केलं आहे आणि म्हणून जे या संपूर्ण कार्यक्रमाचे आहेत साक्षीदार त्या सगळ्यांच्याच या परभणी गावच्या वतीने जाहीर आपण आभार व्यक्त करूया. आणि अशी ही सुंदर सौंदर्य स्पर्धा, एक मातबर अशा प्रकारची या तालुक्यातील स्पर्धा. शेवटचे 3 मिनिटं, तनाई संघ शेवटचे 3 मिनिटं. शाबास. खऱ्या अर्थाने हा संघ वेगवान होताना, वाद्य वेगवान होताना, ताशा वेगवान होताना, बैल वेगवान होताना, सनईचे सूर बदलताना या कालावधी या ठिकाणी चाल जबरदस्त वेगवान अशी चाल या ठिकाणी परिपूर्ण करताना तनाई संघ. आपण धन्यवाद. युट्यूबचे आमचे मालक जे पावसकर सर आहेत, म्हणजे सुंदर कार्यक्रम आहे. पावसकर सरांचा 2 मिनिटं पहिली. खूप सुंदर प्रेरणा मानते आणि वेगळे पण या ठिकाणी आहे. आणि आपण थांबला तर कार्यक्रम होईल. वा पुन्हा एकदा ताशा जोरा अतिशय नाद फुटतोय. सुंदर असं वातावरण निर्मित झालेलं आहे या परभणी गावामध्ये. शेवटचे 2 मिनिट, तनाई संघ शेवटचे 2 मिनिट. शेवटच्या संघाचा विशेष कौतुक करूया. सगळ्याच प्रेक्षकांचा मनापासून धन्यवाद करूया. सर्वात आमचे परिषद आहेत त्यांचे देखील कौतुक आहे. विशेष कौतुक करणे कदम सरांचं आपण चांगलं या ठिकाणी आमच्या विनंतीला मान करून या ठिकाणी आपल्या आपल्या देखील मनापासून या ठिकाणी कौतुक आहे. आणि आपल्या उत्कृष्ट अशा उगवत्या समालोचकानं या स्पर्धेची देखील ठिकाणी उंची आपण वाढवली त्याबद्दल करूच एक विशेष कौतुक माझ्या वेळी शेवटचे 1 मिनिट, तनाई संघ शेवटचे 1 मिनिट. 2025च्या जिल्हास्तरीय श्री गांगोबा पालखी नृत्य परंपरा आयोजित या भव्य दिव्य
संघ. संघ बोला श्रीदेव गांगोबा महाराज के. दिलेल्या वेळेमध्ये शिस्तबद्ध तालबद्ध या ठिकाणी परिपूर्ण केलंय आणि आमचे